हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेवरील खाजगीकरणाचे परिणाम, सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाजूने आपण बोलणार आहोत. गेल्या सुमारे 20-25 वर्षापासून जगातील अनेक देशांनी खाजगीकरणाची धोरणे स्वीकारलेली आहे. या खाजगीकरणाच्या धोरणाचे अनुकूल आणि प्रतिकूल असे दोन्ही परिणाम दिसून आलेले आहेत. तसेच अलीकडच्या काळात खाजगीकरण आणि अराष्ट्रीयकरण या संज्ञामध्ये फारसा फरक केला जात नाही. तसेच खाजगीकरणाची वाढती लोकप्रियता विविध कारणामुळे झाली असून त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेतील परिणाम जे झालेत, त्याच्या अनुषंगाने आपण या भागामध्ये बोलणार आहोत. तर त्यामधील आपण पहिला परिणाम पाहूया, तो म्हणजे अनुकूल परिणाम कोणता झालेला आहे तो. तर भारतीय अर्थव्यवस्थेतील खाजगीकरणाचे जे अनुकूल परिणाम आहेत, त्यामधील पहिला मुद्दा आहे उत्पादन क्षमता वाढ व उपभोक्त्यांना लाभ. खाजगीकरणामुळे विविध क्षेत्रामध्ये उत्पादन क्षमता वाढली, तसेच उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे वस्तूच्या किमती कमी होऊन उपभोक्त्यांना थेट त्याचा फायदा झालेला आहे. कारण उपभोक्त्याला कमी किमतीत त्या वस्तू उपलब्ध झाल्या. तसेच सरकारी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे उद्योग अधिक कार्यक्षमतेने, अधिक इफिशियंटली काय केले चालू लागले आणि विशेषतः कृषी क्षेत्रात ही उत्पादन क्षमतेमध्ये वाढ झाली. आता उदाहरणार्थ गव्हाचे जे दर हेक्टरी उत्पादन होते ते सन 1990 मध्ये हे 2281 किलोग्रॅम एवढे होते. ते वाढून 2009-10 मध्ये 2803 किलोग्रॅम एवढे झाले. तर तेच त्यामध्ये वाढवून 2023-24 मध्ये 3280 किलोग्रॅम इतके ते गव्हाचं उत्पादन हे वाढलेलं आहे. यामुळे अन्नधान्याच्या आयातीवरती जे अवलंबित्व होतं, ते अवलंबित्व काय झालं कमी झालेलं आहे. तसेच खाजगीकरणामुळे उत्पादन घटकाचा अधिक कार्यक्षमतेने वापर झाला. त्याचप्रमाणे ग्राहकाच्या हक्काचे संरक्षण झाले आणि पर्यावरण संवर्धन हे त्यातून वाढीला काय चालना मिळालेली आहे. त्याचबरोबर वस्तूचं उत्पादन वाढून त्याचा दर्जा सुधारला. तसेच उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे किमतीतही घट झाली. परिणामी आर्थिक व मानवी विकासाला यातून काही गती मिळालेली आहे. म्हणजे एकूणच खाजगीकरणाचे 2 प्रमुख फायदे आपल्याला झालेले पाहावयास मिळतात. एक म्हणजे उत्पादन क्षमतेमध्ये वाढ झाली आणि दुसरा उपभोक्त्याला त्याचा लाभ झालेला आहे. आता दुसरा अनुकूल परिणाम आहे, तो म्हणजे वेगवान आर्थिक प्रगती. खाजगीकरणामुळे भारताच्या आर्थिक विकासाला गती मिळाली. आता उदाहरणार्थ भांडवली वस्तूचा वार्षिक सरासरी वृद्धी दर हा सन 1980-85 मध्ये 7.3% इतका होता. तो वाढून 1993-94 ते 2009-10 यामध्ये काय झालं 10.2% पर्यंत वाढलेला आहे. म्हणजे यावरून सर्व प्रकारच्या उत्पादनाच्या वाढीमध्ये खाजगीकरणाची सकारात्मक भूमिका असल्याचे आपल्याला दिसून येते. या औद्योगिक क्षेत्रातील या वेगवान प्रगतीमुळे देशाचा आर्थिक विकास हा अधिक गतिमान झाला. तसेच विविध वित्तीय संस्थांच्या विकासामुळे अर्थपुरवठा सुलभ होऊन खाजगीकरणाला पूरक वातावरण हे निर्माण झालेलं आहे. तिसरा सकारात्मक परिणाम आहे, तो म्हणजे राखीव उद्योगाची संख्या कमी होणे. भारतामध्ये सन 1956च्या औद्योगिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील 17 उद्योग हे राखीव ठेवण्यात आले होते. परंतु एक औद्योगिक धोरणानंतर ही संख्या 8 वर आणण्यात आली आणि 1993 मध्ये ती संख्या आणखीन कमी करून ही 6 वरती आणण्यात आलेली आहे. यामुळे खाजगी क्षेत्रासाठी आधुनिक गुंतवणुकीच्या काय झाल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच उद्योगामधील परवाना राज समाप्त करण्यात आल्याने सरकारी हस्तक्षेप हा कमी झाला आणि उद्योगाच्या विकासाला त्यातून काय केली चालना मिळाली आणि परिणामी विविध क्षेत्रामध्ये औद्योगिक प्रगती ही अधिक वेगाने होऊ शकली. पुढील चौथा सकारात्मक परिणाम आहे तो म्हणजे भागाची निर्गुंतवणूक. या स्लाइडमध्ये आपण 2 मुद्द्यावर बोलणार आहे. एक भागाची निर्गुंतवणूक आणि दुसरा मुद्दा आहे तो आर्थिक पुनर्रचनेचा मार्ग. तर सुरुवातीला आपण भागाची निर्गुंतवणूक या अनुषंगाने आपण बोलूया. खाजगीकरणाच्या धोरणामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील नफा कमवणाऱ्या उद्योगामधील सरासरी समभागाची निवडक विक्री म्हणजे निर्गुंतवणूक हा एक महत्वाचा भाग होता. यामुळे सरकारला चलनवाढ न वाढवता म्हणजे चलनवाढ न करता वित्त उभारणी यामुळे करता येऊ शकले. तथापि सन 1992-93 पासून बहुतेक वेळा सरकार अपेक्षित लाभापेक्षा कमी ही निधी निर्गुंतवणुकीपासून त्यांना प्राप्त होत होता. सध्या या धोरणामध्ये काही प्रमाणामध्ये काही मर्यादा आणल्या असून त्यातून संतुलित दृष्टिकोन हा स्वीकारला जात आहे. पुढील 5वा मुद्दा आहे तो आर्थिक पुनर्रचनेचा मार्ग. जागतिक बँकेने विकसनशील व विकसित देशासाठी खाजगीकरण हा आर्थिक पुनर्रचनेचा प्रभावी उपाय हा सुचवलेला आहे. आणि या प्रक्रियेमुळे देशात भांडवलाचा ओघ वाढतो. तसेच जे आर्थिक विकासासाठी आवश्यक असते, तसेच भारतातही सार्वजनिक उद्योगाला भेडसावणाऱ्या भांडवलाच्या कमतरता जे आहे, त्या समस्येवरती मात करण्यासाठी आर्थिक पुनर्रचना मार्ग हा उपयोगी ठरलेला आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामध्ये अनेकदा तोटा व अकार्यक्षमता ही सार्वजनिक सेवा या नावाखाली स्वीकारली जात होती. ज्यामुळे पुनर्रचना हे करणे कठीण होत होते.
मात्र खाजगीकरणामुळे या उद्योगाची पुनर्रचना करणे शक्य झाले. त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढली आणि त्यामुळे नफ्यामध्ये काय झाली वाढ झाली. त्यामुळे खाजगीकरण हे कार्यक्षम व्यवस्थापन व आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रभावी साधन हे ठरत आहे. पुढचा 6वा मुद्दा आहे, तो म्हणजे सेवा क्षेत्राचा विकास. खाजगीकरणामुळे भारतातील सेवा क्षेत्राचा विकास हा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. ज्यामध्ये रस्ते बांधणी असेल, गृहनिर्माण असेल, दूरसंचार असेल, या क्षेत्रामध्ये लक्षणीय सुधारणा झालेल्या आपल्याला पाहावयास दिसून येतात. तसेच भविष्यातही विविध सेवांचा विस्तार होण्यासाठी खाजगीकरण एक प्रकारचं चालना देऊ शकतं. आता सन 1991-2000 या कालावधीमध्ये शेती क्षेत्राचा वार्षिक वृद्धी दर हा 3.1% होता. तर उद्योगाचा तो दर 5.8% होता आणि सेवा क्षेत्राचा पाहिला तर तो 7.5% होता. पुढे 2007-8-9 मध्ये शेतीचा वृद्धी दर किती झाला हो? 1.6% झाला. तर उद्योगाचा वृद्धी दर किती झाला? 3.9% आणि सेवा क्षेत्राचा वृद्धी दर हा किती झाला? 9% पर्यंत गेलेला आहे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येते, की सेवा क्षेत्राचा विकास हा अधिक वेगाने होत आहे. तसेच 2015-16 मध्ये भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये सेवा क्षेत्राचा जो हिस्सा होता, तो किती होता हो? 53.2% होता. तर शेती क्षेत्रात त्यामधील हिस्सा हा 15.4% आणि उद्योगाचा त्यामध्ये 31.4% इतका होता. म्हणजे यावरून आपल्याला स्पष्ट होतंय, की सेवा क्षेत्राचा विस्तार हा खाजगीकरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. पुढील 7वा मुद्दा आहे, तो म्हणजे आधारभूत सुविधांचा विकास. आता या स्लाइड्समध्ये आपण 2 मुद्दे क्लिअर करूया. एक आधारभूत सुविधाचा विकास आणि दुसरा शैक्षणिक सुविधाचा विकास. तर प्रथमतः आपण आधारभूत सुविधाचा विकास या अनुषंगाने आपण बोलूया. खाजगीकरणामुळे देशात आधारभूत सुविधाच्या विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली आहे. म्हणजे रस्ते असेल, पूल असेल किंवा महामार्गाच्या बांधकामात खाजगी क्षेत्राचा सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आणि याच्यामध्ये विशेषतः बांधा, वापरा आणि हस्तांतर करा. त्याला आपण बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर, पी या तत्वाच्या अनुषंगाने किंवा तत्वाचा वापर करून मोठमोठे प्रकल्प हे भारतामध्ये राबवलेले आहेत. या पद्धतीनुसार खाजगी क्षेत्र प्रकल्पासाठी आवश्यक भांडवल उभारते. तसेच ठराविक कालावधीपर्यंत त्याचा वापर करून नफा मिळवते. म्हणजे उदाहरणार्थ आपण टोल भरतो. खाजगी सेक्टर रस्ता बांधतं आणि त्यांनी जो काही खर्च केलाय तो खर्च टोलच्या माध्यमातून म्हणजे उत्पन्नाच्या स्वरूपात मिळतं आणि टोल एक ठराविक कालावधी म्हणजे 20-30 वर्षापर्यंत टोल वसूल केल्यानंतर जो काही खाजगी सेक्टर आहे ते काय करतो, तो रस्ता सरकारकडे हस्तांतरित करतो. याला आपण बिल्ड, ऑपरेट एंड ट्रान्सफर म्हणत असतो. आणि भारतासारख्या देशामध्ये सरकारकडे सर्व प्रकल्प उभारण्यासाठी पुरेसं भांडवल नसल्यामुळे खाजगीकरणाच्याद्वारे अशा प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करणं शक्य झालेलं आहे. उदाहरणार्थ आपण पुणे-बेंगलोर महामार्ग म्हणतो. हा त्याचा एक उत्तम नमुना ठरू शकतो. पुढचा 8वा मुद्दा आहे सकारात्मक, तो म्हणजे शैक्षणिक सुविधांचा विकास. शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरणामुळे अनेक संस्था ज्या काही वेगवेगळे कॉलेजेस वगैरे किंवा हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट उभा करत आहेत. आता अशा प्रकारचे इन्स्टिट्यूट उभा करायचे असेल म्हणजे कॉलेज असेल, महाविद्यालय असतील किंवा मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा मॅनेजमेंट कॉलेज हे खाजगी क्षेत्रातील अधिक कार्यक्षमतेमध्ये चालवलं जाऊ शकेल. म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशाकडे सरकारने सर्वांसाठी उच्च शिक्षणासाठी ज्या सुविधा उभारण्यासाठी जे पुरेसा निधी आहे तो उपलब्ध नाही. त्यामुळे खाजगी क्षेत्राचा सहभाग या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. तथापि या प्रक्रियेचा लाभ मुख्यतः आर्थिकदृष्ट्या जे सक्षम असेल त्यांनाच मिळू शकेल. कारण ज्याच्याकडे पैसा असेल ते जे असे खाजगी इन्स्टिट्यूट मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा मॅनेजमेंटची इन्स्टिट्यूट असेल त्यामध्ये प्रवेश घेऊ शकतात. पण तुलना केली तर गरीब वर्गाला ह्या सुविधेचा फायदा फारसा मिळू शकत नाही. पुढचा 9वा मुद्दा आहे तो म्हणजे अपव्यय कमी होणे आणि पुढीलच्या 10वा मुद्दा आपण राजकोषामध्ये वाढ. तर प्रथम आपण 9व्या मुद्द्याच्या अनुषंगाने बोलूया, अपव्यय कमी होणे. खाजगीकरणामुळे विविध प्रकारच्या अपव्ययावरती नियंत्रण ठेवणे शक्य होते. जसे की सार्वजनिक क्षेत्रामध्ये आढळणारा राजकीय दबाव असेल किंवा निर्णय प्रक्रियेचा विलंब आणि अनावश्यक खर्च यावरती मर्यादा येऊ शकते. तसेच खाजगी क्षेत्रामध्ये प्रकल्पाची अंमलबजावणी तुलनेने म्हणजे कंपॅरिझन केला तर जलद आणि कार्यक्षमतेने होत असते. आता उदाहरणार्थ आपण सांगायचं म्हटलं तर अनेक प्रकल्पामध्ये मंजुरीपासून ते पूर्णतेपर्यंतचा कालावधी हा मोठ्या प्रमाणामध्ये जातो. म्हणजे जो डेस्टिनेशन पिरियड आहे, हा खूप कालावधी जास्त असतो आणि त्यामुळे खर्चही त्यामुळे अनेक पटीने वाढत असतो. काही वेळा धरणी पूर्ण झाली, तर कालव्याच्या अभावामुळे पाणी वापरता येत नाही. मग अशा प्रकारचा विलंब, भ्रष्टाचार व नोकरशाहीतील अकार्यक्षमता याच्या हे कमी करायचं असेल, तर त्याला खाजगीकरण हा उपाय होतो आणि खाजगीकरणामुळे ते कमी होतात आणि परिणामी प्रकल्प काय होईल, वेळेत पूर्ण होईल आणि ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारच्या सेवा त्यातून मिळू शकतात. तसेच दूरसंचार क्षेत्रामध्ये खाजगीकरणामुळे आज ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं, तर मोबाईल सेवा या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेली आहे. पुढचा मुद्दा जो 10वा आहे, तो आपण पाहूया. म्हणजे राजकोषामध्ये वाढ.
खाजगीकरणामुळे सरकारची थेट गुंतवणूक न करता विविध सेवा करता येऊ शकतात आणि या सेवावरती कर आकारून सरकार त्याच्या उत्पन्नामध्ये काय ते वाढ करू शकतं. तसेच सेवाचा दर्जा सुधारल्यामुळे ग्राहकाला चांगल्या प्रकारच्या सुविधा या मिळू शकतात. तसेच खाजगी क्षेत्राच्या सहभागितेमुळे निर्यातक्षम जे काही सेवा असेल त्याचाही विकास होत आहे. ज्यातून सरकारला मोठ्या प्रमाणामधून महसूल प्राप्त होईल. त्यामुळे सरकारच्या खजिन्यामध्ये तर भर पडत आहे आणि त्याचबरोबर देश आहे, त्या देशाला एक आर्थिक स्थैर्य त्यामध्ये वाढण्यास मदत होते किंवा आर्थिक स्थैर्य प्राप्त होत असतं. पुढचा 11वा मुद्दा आहे कृषी क्षेत्र आहे. त्याला पूरक आणि अनुकूल हे वातावरण तयार होत असतं. म्हणजे भारतासारख्या कृषीप्रधान देशात खाजगीकरण हा कृषी व कृषी संबंधित उद्योगांना उपयुक्त हा ठरत आहे. म्हणजे कृषी आधारित उद्योग आहेत, ते कृषी आधारित उद्योग हे खाजगी क्षेत्रामध्ये अधिक कार्यक्षमतेमुळे विकसित होताना आपल्याला पाहावयास मिळत असते. तसेच शेती क्षेत्रावरील जो अनावश्यक हस्तक्षेप आहे, तो अनावश्यक हस्तक्षेप काय होतो कमी होत झाल्यामुळे उत्पादन क्षमता वाढीला लागू शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला अधिक प्रोत्साहन मिळते. त्यामुळे एकूणच कृषी क्षेत्राचा विकास हा मोठ्या पद्धतीने होऊ शकत असतो. अशा पद्धतीने आपण एकंदरीत खाजगीकरणाचे जे अनुकूल परिणाम आहे, याचा निष्कर्ष काढायचा म्हटलं, तर खाजगीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर अनेक सकारात्मक परिणाम झाले आहेत. यामुळे उत्पादन अधिक प्रमाणामध्ये वाढले आहेत. त्यावेळेस उत्पादनाची कार्यक्षमता वाढलेली आहे. कमी खर्च येत आहेत. त्याचप्रमाणे संसाधनांचा योग्य वापर होतोय. त्याचा अपव्यय टाळला जात आहे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याला चालना मिळत आहेत. तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर होतोय, बेरोजगारी कमी होत आहे, भांडवल निर्मिती त्यामुळे वाढत आहे. तसेच आर्थिक आणि राजकीय स्थैर्य निर्माण होत आहेत. आणि ह्या सर्व बाबी ह्या खाजगीकरणामुळे शक्य झालेल्या आहेत. तसेच संरचनात्मक आणि वित्तीय सुधारणा असतील, निवास किंवा बँकिंग क्षेत्राचा विकास असेल आणि वित्त पुरवठ्याचे जे विविध स्त्रोत आहेत, रिसोर्सेस आहेत, ते उपलब्ध होणे हे खाजगीकरणाचे सर्व काही परिणाम आहेत. याशिवाय खाजगीकरणामुळे वाचलेला सरकारी खर्च हा काय होतो लोककल्याणकारी योजनांसाठी वापरता येऊ शकतो आणि भांडवल बाजाराला यातून काय होतो फायदा होऊ शकतो. त्यातून भांडवल बाजाराचा विकास होण्यास मदत होऊ शकते. आता हे झाले आपण सकारात्मक बाजू. आता आपण पाहूया जो काही खाजगीकरणाचे अनिष्ट परिणाम झालेत भारतीय अर्थव्यवस्थेत, ते कोणकोणते आहेत? तर खाजगीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक सकारात्मक परिणाम झाले असले, तर काही प्रतिकूल परिणाम किंवा नकारात्मक परिणाम पण आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेत झालेले पाहावयास मिळतात. कारण भारतासारख्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशात खाजगीकरण यशस्वी होण्यासाठी जनतेचा सहभाग, प्रामाणिकपणा आणि उत्साह हा आवश्यक असतो आणि या घटकाचा अभाव असल्यास खाजगीकरणाचे दुष्परिणाम हे जाणवू शकतात. त्यामुळे या धोरणामुळे उद्भवलेल्या मर्यादा किंवा धोके लक्षात घेणे आवश्यक आहे ठरत असते. त्यामधला पहिला जो काही अनिष्ट परिणाम आहे, तो म्हणजे शेतीवरील अनिष्ट परिणाम. आता खाजगीकरणामुळे कृषी क्षेत्रावर काही नकारात्मक परिणाम झालेले आहेत. म्हणजे एकेकाळी भारतातील राष्ट्रीय उत्पन्नातील कृषी क्षेत्राचा हिस्सा हा 55.5% होता. तो 90-91 मध्ये पाहिला तर तो 31.4% आला आणि 2008-9 मध्ये तो चक्क 17% आणि 2023-24 मध्ये तो थोडा वाढून 17.7% पर्यंत झालेला आहे. म्हणजे यावरून खाजगीकरणानंतर कृषी क्षेत्राचे जे महत्व आहे, ते तुलनेने इतर सेक्टरच्या तुलनेने काहीतरी कमी होत चाललेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि खाजगीकरणामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर वाढला. म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके, सुधारित बी-बियाणे, सिंचन सुविधा आणि आधुनिक यंत्रसामग्री याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. मात्र या सर्वांसाठी जे मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची गुंतवणुकीची आवश्यकता असते, ते करणं लहान शेतकऱ्यांना परवडू शकलं नाही. मोठे जे शेतकरी आहेत, ते मोठे शेतकरी अशा प्रकारची भांडवल गुंतवणूक करू शकले. पण छोट्या शेतकऱ्यांना ते परवडत नाही. आणि याचा परिणाम असा झाला, की अनेक लहान शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकाव्या लागल्या. यामुळे शेतीच्या मालकीचं एक प्रकारचं काय झालं, केंद्रीकरण झालं. कारण भांडवली शेतीचा विस्तार वाढला आणि काही व्यावसायिकांनी तर कर सवलतीचा फायदा घेण्यासाठी शेतीत गुंतवणूक केली आणि मोठ्या शेतकऱ्यांची स्पर्धा करणे हे लहान शेतकऱ्याला त्यामुळे कठीण होत गेलं आणि त्यामुळे शेतकऱ्यांची जी स्थिती आहे, ती शेतकऱ्यांची स्थिती अधिक कमजोर होत गेली. तसंच आपण जर निर्यातक्षम पिकाच्या बाबतीमध्ये बोलायचं तर निर्यातक्षम जे पिकं असतील म्हणजे फुले असतील, फळे असेल, याला प्राधान्य दिल्यामुळे पारंपरिक अन्नधान्याच्या पिकामध्ये काय झाली, घट झाली आणि अशा प्रकारे खाजगीकरणामुळे कृषी क्षेत्रामध्ये एक प्रकारचा इम्बॅलन्स निर्माण झाला. त्यामुळे लहान शेतकऱ्याच्या वरती काय जो प्रतिकूल परिणाम झालेला आहे. दुसरा मुद्दा त्यामध्येच पाहूया आपण आर्थिक विषमता वाढणे. आता खाजगीकरणामुळे विशेषतः ग्रामीण भागामध्ये आर्थिक विषमता वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण तांत्रिक प्रगतीमुळे मोठे शेतकरी, लहान शेतकरी व भूमी मजूर यांच्यातील जी उत्पन्नाची दर आहे, ती उत्पन्नाची दरी अधिक वाढत गेली. मोठ्या शेतकऱ्याला आधुनिक जे साधनं असेल किंवा तंत्रज्ञानाचा लाभ जास्त मिळाला, तर लहान शेतकरी कंपेअर करता ते पाठीमागे पडले. याशिवाय आपण जर मजुराच्या बाबतीत पाहायचं म्हणलं, तर शेती मजुरांना जे वेतनावरती जे नियंत्रण आहे, ते वेतनावरचं नियंत्रण कमी झाल्यामुळे त्यांची स्थिती अधिक कमजोर झाली. तसेच मोठ्या शेतकऱ्याच्या प्रभावामुळे मजुरावरती अन्याय होण्याची जी शक्यता आहे, ती शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि परिणामतः सामाजिक आणि आर्थिक संबंधामध्ये काय होतं, ताणतणाव निर्माण झाला. तसेच क्षेत्रीय असमतोल वाढून शहरीकरणाला एक प्रकारची चालनाच
याच्यापासून मिळालेली आहे. म्हणजे एकूणच खाजगीकरणामुळे अर्थव्यवस्थेतील विविध प्रकारची जी काही विषमता आहे, ती वाढलेलीची आपल्याला पाहावयास मिळते. तिसरा मुद्दा आहे तो कामगार शोषण आणि वाढती बेरोजगारी. खाजगीकरणामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये काही ठिकाणी मक्तेदारीची प्रवृत्ती वाढली आणि कामगाराच्या शोषणाच्या घटना वाढल्याच. त्याच पद्धतीने करार पद्धती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जी मेथड वापरली म्हणजे कामगाराची नियुक्ती करून त्याला कमी वेतन, अपुरी सुविधा किंवा मर्यादित सुविधा देण्यात आल्या. कशामध्ये? ह्या कॉन्ट्रॅक्ट जी मेथड वापरली होती. त्यामुळे जे कामगार होते ते कामगार पेन्शन, स्थिर नोकरी आणि इतर लाभापासून काय राहिले? वंचित राहिलेले. तसेच व्ही-आर-एस एक पद्धत आली होती पहा, स्वेच्छानिवृत्ती योजना. ही व्ही-आर-एस पद्धती व्हॉलंटरी रिटायरमेंट सर्व्हिस ही मोठ्या प्रमाणात राबवल्यामुळे कामगारांमध्ये एक प्रकारची असुरक्षितता आणि नैराश्य वाढले. त्याचबरोबर औद्योगिक जे काही आर्थिक सुधारणा होत्या आणि ह्या स्पर्धेच्या दबावामुळे कायमस्वरूपीच्या नोकरीऐवजी जे कॉन्ट्रॅक्ट बेस्ड जे रोजगार आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आणि परिणामी बेरोजगारामध्ये काय ती समस्या आहे तीव्र प्रमाणामध्ये बेरोजगारीची समस्या ही झालेली आहे. आणि या परिस्थितीचा सामाजिक परिणाम जो झालाय, तो सामाजिक परिणाम जर आपण पाहिला तर तो गंभीर परिणाम झालेला आहे. मग कारण याच्यामुळे गरिबी असेल, गुन्हेगारी असेल किंवा शहरी हिंसा किंवा सामाजिक अस्थिरता ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलेली आहे. तसेच अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी मुलांना गावाकडे सोडून अ, किंवा दुसरीकडे कामाला जावं लागलं किंवा काही मुलांना शिक्षण सोडून कामावरती लोकांना पाठवावं लागलं आणि विशेषतः ज्या सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण झाले, तिथे तर या समस्येची तीव्रता अधिक झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळत असते. पुढील चौथा मुद्दा आहे खाजगी मक्तेदारीची निर्मिती. खाजगीकरणामुळे काही वेळा सरकारी मक्तेदारीच्या जागी खाजगी मक्तेदारी निर्माण होण्याचा धोका असतो आणि अशा परिस्थितीत खाजगीकरणाचा मूळ उद्देश स्पर्धा वाढवणे हा अपूर्ण राहतो. तसेच खाजगी मक्तेदारीमुळे ग्राहकाचे शोषण होण्याची शक्यता वाढते आणि विशेषतः पाणी पुरवठा, गॅस, दूध यासारख्या जीवनावश्यक सेवांमध्ये खाजगी कंपन्या जास्त दर आकारू शकतात आणि दरामध्ये वारंवार वाढ करू शकतात. यामुळे सामान्य नागरिकांवरती तो आर्थिक भार पडू शकतो. अशा परिस्थितीत सरकारकडे पर्याय हे मर्यादित राहतात. त्यामुळे खाजगीकरण करताना योग्य नियमन व नियंत्रण हे आवश्यक आहे. अन्यथा अकार्यक्षम सार्वजनिक उद्योग जे आहेत ते अकार्यक्षम सार्वजनिक मक्तेदारीची जागा ही खाजगी क्षेत्रातील शोषणकारी मक्तेदारी निर्माण करू शकतात. पुढील 5वा मुद्दा आहे तो म्हणजे नफेखोर प्रवृत्ती. खाजगी क्षेत्राचे प्रमुख उद्दिष्ट नफा मिळवणे हे असल्यामुळे खाजगीकरणानंतरही हीच प्रवृत्ती दिसून येते आणि परिणामी पाणी, वीज, इंधन, दूध यासारख्या मूलभूत सेवांच्या किमती वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे त्या सेवांचा लाभ समाजातील सर्व घटकांना परवडत नाही आणि विशेषतः गरीब वर्ग या आवश्यक सेवांपासून वंचित राहू शकतो. तसेच स्वातंत्र्यानंतर सरकारने अशा अनेक क्षेत्रात सार्वजनिक उपक्रम सुरू केले, जिथे सार्वजनिक क्षेत्राची गुंतवणूक करण्यास त्यांनी टाळाटाळ केला होता. कारण त्या क्षेत्रामध्ये नफा कमी आणि गुंतवणूक मोठी होती. पण उत्पादनाचा कालावधी मोठा असल्यामुळे त्वरित नफा त्या ठिकाणी मिळत नव्हता. त्यामुळे अनेक क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रातील भूमिका ही कशी होती व महत्त्वाची होती आणि याउलट खाजगी क्षेत्र कमी नफा किंवा दीर्घकालीन परतावा असलेल्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक नव्हते. त्यामुळे खाजगीकरणाची मर्यादा ही लक्षात घेणं काय होतं गरजेचं आहे. पुढील 6वा मुद्दा आहे तो म्हणजे अकार्यक्षमतेत हमखास वाढ होत नाही. खाजगीकरणामुळे कार्यक्षमता वाढते, असा सर्वसाधारण जो समज आहे. मात्र काही अर्थतज्ञांच्या मते मालकी हक्क आणि कार्यक्षमता यांच्यात थेट व सकारात्मक संबंध असतोच असे नाही. कार्यक्षमतेसाठी स्पर्धात्मक वातावरण हे अधिक महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, काही विश्लेषणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या नफा उलाढालीचं जे गुणोत्तर असतं, त्या गुणोत्तरात सुधारणा झाली होती. तर त्याच कालावधीत खाजगी क्षेत्रातील गुणोत्तर तुलनेने कसं होतं? कमी होतं. म्हणजे कंपॅरेटिव्हली खाजगी सेक्टर पाठीमागे होतं आणि सार्वजनिक क्षेत्र काही उद्योगाच्या बाबतीमध्ये हे नफा उलाढालीच्या बाबतीमध्ये अग्रेसर होतं. म्हणजे यावरून केवळ खाजगी मालकीमुळेच कार्यक्षमता वाढते असं म्हणणं योग्य नाही. त्याच पद्धतीने अर्थतज्ञ प्रवन बर्धन जे आहेत आणि जॉन ई रोमर यांच्या मते कार्यक्षम अर्थव्यवस्थेसाठी स्पर्धात्मक बाजार ही आवश्यक असते. पण पूर्णपणे खाजगी मालकी ही अनिवार्य नसते. परंतु खाजगीकरण हे कार्यक्षमतेचे एकमेव साधन नाही. हा यातून निष्कर्ष निघू शकतो. पुढचा 7वा मुद्दा आहे तो म्हणजे निर्गुंतवणुकीतील निधीचा अयोग्य वापर. खाजगीकरणानंतर सरकारने सार्वजनिक उद्योगामधील समभाग आहे तो विकला आणि तो समभाग विकून सन 1991-92 ते 2009-10 या कालावधीत सुमारे 57,682.93 कोटी रुपये एवढे काय त्याला प्राप्त केले आहेत. मात्र ठरवलेलं लक्ष्य हे सरकारला पूर्ण करण्यास सरकार सक्सेसफुल झालेलं नाही आणि या निधीचा उपयोग मूळतः राष्ट्रीय नूतनीकरण निधी तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांची पुनर्वसनासाठी तसेच मागास भागात
रोजगार निर्मितीसाठी करणे हे अपेक्षित होतं. परंतु प्रत्यक्षात या निधीचा वापर प्रामुख्याने अंदाजपत्रकीची तूट आहे, ती अंदाजपत्रकाची तूट भरून काढण्यासाठी व विविध योजनांसाठी करण्यात आलेला आहे. यामुळे निर्गुंतवणुकीमधून जे काही मिळालेल्या रकमेचा दीर्घकाळासाठी विकासासाठी जो काही दीर्घकालीन विकास करायचा त्यासाठी प्रभावी वापर झालेला नाही. आणि शिवाय सार्वजनिक उपक्रमाचे खाजगीकरण केल्यामुळे सरकारला त्या उपक्रमामधून भविष्यात मिळणाऱ्या उत्पन्नापासून वंचित राहावं लागलं. म्हणजे अशा प्रकारे खाजगीकरण आणि निर्गुंतवणूक धोरणाच्या अंमलबजावणीत काही मर्यादा आणि त्रुटी असल्याचे आपल्याला पाहावयास मिळत असते. पुढचा 8वा मुद्दा आहे तो म्हणजे मालमत्तेचे अधोमूल्यन. खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक वेळा सार्वजनिक मालमत्तेचे योग्य मूल्यमापन न होता ते कमी किमतीला विकली गेल्याचे आपल्याला पाहावयास मिळत असते. यामुळे सरकारला अपेक्षित लाभ मिळण्याऐवजी आर्थिक तोटा हा सहन करावा लागत असतो आणि परिणामी करदात्याच्या पैशाचाही अप्रत्यक्ष तोटा त्या ठिकाणी होत असतो. म्हणजे अनेक प्रकरणामध्ये आपण सार्वजनिक मालमत्ता आणि त्यांच्या वास्तविक किमतीपेक्षा ती कमी दराने विकली जात असते. ज्यावेळी सरकारच्या खजिन्यामध्ये अपेक्षित उत्पन्न जमा झाले नाही, तसेच या मालमत्तांमधून भविष्यात मिळणाऱ्या उत्पन्नाला आहे, जे मिळणार होतं ते सरकारला, ते सरकार त्यापासून पण मुकलेलं आहे. आणि याउलट खाजगी गुंतवणूकदाराला या व्यवहारातून अधिक परतावा मिळाला. कारण सरकारचा जो उपक्रम आहे तो कमी किमतीत मिळाला आणि कमी किमतीत मिळाल्यामुळे तो परत पुन्हा कार्यक्षम बनवला, स्पर्धाक्षम बनवला, त्यातून उत्पन्न ते जास्त प्रमाणामध्ये मिळवू शकतात. म्हणजे यावरून असं दिसतं की निर्गुंतवणूक प्रक्रियेमध्ये योग्य नियोजन, पारदर्शकता आणि मूल्यांकनाचा अभाव होता. तसेच घाई-गडबडीत आणि अपुरी तयारी करून केलेल्या प्रक्रियेमुळे सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसानी सहन करावं लागलं. पुढचा 9वा मुद्दा आहे तो म्हणजे कमी किमतीत विक्री. म्हणजे काही सार्वजनिक क्षेत्रातील विक्री ही अत्यंत कमी किमतीत झाल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. उदाहरणार्थ नफा कमवणारी त्या बाल्को कंपनी सुमारे 550 कोटी रुपयाला विकली. आणि ज्यावर अनेक कामगार संघटनांनी आणि अर्थतज्ञांनी त्याच्यावर टीका केली होती. तसेच काही कंपनीचे शेअर्स बाजारभावापेक्षा कमी दराने विकण्यात आले. उदाहरणार्थ एका प्रकरणात शेअर्स सुमारे ₹40.50 विकले गेले. तर त्याच वेळेस बाजारामध्ये त्याची किंमत सुमारे ₹119 होती. म्हणजे अशा व्यवहारामुळे सरकारला जो काही तोटा झाला, तो सरकारला तोटा हा खूप मोठ्या प्रमाणात झाला. परंतु खाजगी खरेदीदाराला त्यातून प्रचंड नफा झालेला आहे. या प्रकारच्या विक्रीमुळे खाजगीकरणाच्या पारदर्शक प्रश्न निर्माण झाले आणि सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापणे अशा प्रकारची टीका करण्यात आलेली होती. पुढचा 10वा मुद्दा आहे तो म्हणजे इतर तोटे आणि शेवटी आपण त्याचं निष्कर्ष काय आहे ते पाहूया. खाजगीकरणाच्या प्रक्रियेमध्ये काही अन्य गंभीर त्रुटी आहेत ते दिसून आलेल्या आहेत. म्हणजे काही प्रकरणामध्ये मालमत्तेच्या विक्रीत भ्रष्टाचार, लाचलुचपत आणि पक्षपात झाल्याचा आरोप झालेले आहेत. काही अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला कमी किमतीत शेअर्स विकल्याचेही निदर्शनास आले आहेत. याशिवाय खाजगीकरणामुळे मोठ्या प्रमाणात कामगार हे बेरोजगार झाले. त्यांना मिळणाऱ्या सामाजिक सुरक्षा योजना असेल, जसे की पेन्शन, भविष्य निर्वाह निधी यांचा लाभ कमी झाला किंवा तो बंदही झाला. त्यामुळे कामगारांचे आर्थिक आणि सामाजिक भविष्य काय झाले अस्थिर झाले आहे. आणि या धोरणाला उद्योगपती, कामगार संघटना आणि विविध हितसंबंधी गटाकडून विरोध झाला. योग्य उद्योगाची निवड करणे, प्रभावी बाजार व्यवस्था उभारणे आणि राजकीय अडथळे दूर करणे ही मोठी आव्हाने ठरलेली आहेत. परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये याचा सगळ्याच परिणाम व्यापक म्हटला किंवा सर्वव्यापी परिणाम म्हटलं तर तो असमतोल यातून निर्माण झालेला आहे. जर आपण याचा सर्व निष्कर्ष काढायचा म्हटलं तर खाजगीकरणाचे काही दोष असले तरी जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवरती भारताला या धोरणापासून पूर्णपणे दूर राहणे शक्य नाही. मात्र केवळ एक प्रवाह म्हणून खाजगीकरणाचे धोरण स्वीकारणे हे देशासाठी हितावह ठरणार नाही. कारण अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्राची कार्यक्षमता सुधारण्यासाठी खाजगीकरणाचा विचारपूर्वक व संतुलित वापर करणे हे आवश्यक आहे. यासाठी इतर देशाचा अनुभव, योग्य धोरणात्मक जो नियोजन आहे आणि पारदर्शक अंमलबजावणी याचा अवलंब करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये जे खाजगीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेत झालेले जे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आहेत, हे आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद.